आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुड मॉर्निंग. हा कोण? हे सुजित सरपोतदार आहे. मी यांच्याच ऑफिस मध्ये कामाला आहे. याने प्रपोज केलं तुला? हो, म्हणजे नाटक म्हणून प्रपोज केलं होतं. हा, मग? पण नंतर काय? नंतर खरंच प्रपोज केलं. हो मॅडम, पण नंतर त्यांनी माफी मागितली माझी. मग काय झालं? त्याने माफी मागितली असली तरी तुझ्या आजूबाजूला असणारी प्रत्येक व्यक्ती ही माझ्यासाठी सस्पेक्टच आहे. आणि हा कोण आहे? हे मणी सर आहेत. हो मॅडम, मणी सरांचं नाव नका लिहू. का? मी ओळखते त्यांना. ते चांगले मित्र आहेत माझे. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. ते असलं काही करणार नाही. पोलिसांच्या नजरेमध्ये जो माणूस सगळ्यात जास्त विश्वासू ना, तोच आरोपी असण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते. नहीं मैडम, मणि सर वैसे नहीं है. नहीं मैडम, मणि असा नहीं है. तो कधी से घाणेरडं कृत्य करूच शकत नाही. इनफॅक्ट तो नेहमी स्वानंदीच्या पाठीशी उभा राहतो. खंबीरपणे तिची साथ दिली आहे त्यांनी. नेहमी तिची मदत करतो. तो असं काही करू शकत नाही. तुम्ही प्लीज त्या संशयितांच्या यादीमध्ये ना त्याचं नाव नका लिहू. सॉरी मॅडम, सॉरी स्वानंदी. म्हणजे तुमच्यासाठी मणी कितीही चांगला मुलगा असला तरी त्या दिवशी तो गुन्ह्याच्या ठिकाणी होता. त्यामुळे आम्ही त्याला क्लीन चिट नाही देऊ शकत. हा, पण तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही त्याला इतरांसारखी अटक नाही करणार. चौकशी मात्र त्याची नक्की होईल. ठीक आहे मॅडम. आपल्याकडे 3 संशयित आहेत. या तिघांनाही पकडून त्यांना बोलतं केलं तर सत्य काय ते समोर येईल. हा, पण या तिघांना ओळखायला मला तुझी मदत लागेल स्वानंदी. तयारी आहे ना तुझी यायची? हो मॅडम, मी तयार आहे. गुड. चल. स्वानंदी बलात्कार केसचा मोठा खुलासा. साखरगावचा सरपंच ठरला इम्पॉर्टंट. कोण आहे स्वानंदीचा खरा गुन्हेगार? कोण आहे स्वानंदीच्या बाळाचा खरा बाप? स्वानंदी, तुमची अवस्था काय असेल मी समजू शकतोय. कालही तुमच्या इतक्या जवळ येऊन तुम्हाला भेटू शकलो नाही. तुम्हाला आता माझी सगळ्यात जास्त गरज आहे आणि मी तुमच्यापासून लांब आहे असं का होतंय स्वानंदी? पण आता बस. आता मी तुम्हाला भेटायला येतोय. मग त्याचे जे परिणाम होतील ते मी भोगायला तयार आहे, पण मी येतोय. मणी, एवढ्या घाईत कुठे निघालायस तू? ते आपलं इथेच शेजारच्या प्रभागात आपले कार्यकर्ते जमलेत. जस्ट भेटून येतोय त्यांना, बाकी काही नाही. तो मला तुझा गुरु मानतोस? साहेब, तुम्ही दैवत आहात माझे. असं? मग स्वतःच्या दैवताशीच खोटं बोलायचं? हा? अरे मणी, तू अगदी लहान होतास ना तेव्हापासून मी तुला वाढवलाय. तुझ्या डोळ्यात बघून मला कळतं की तू माझ्याशी खोटं बोलतोयस का खरं बोलतोयस. कशाला खोटं बोलतोयस? सांग ना खरं खरं काय ते. कुठे चाललायस? साहेब, स्वानंदीला भेटायला चाललो. स्वानंदीच्या केस बद्दल
तुम्हाला अपडेट कळला असेल त्यांचा. तो जो सरपंच पकडला त्याचा तो इम्पॉर्टंट आहे, तो दोषी नाही. ऑफकोर्स स्वानंदी टेन्शन मध्ये असणार आहे, पण जोपर्यंत गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत त्यांचं टेन्शन कमी होणार नाही. आणि त्या तिकडे टेन्शन मध्ये असताना मी इकडे. साहेब आता स्वानंदीला माझी गरज आहे, मित्र म्हणून माझी गरज आहे, आणि साहेब माझं मित्र म्हणून कर्तव्य पण आहे ना. मणी, जेव्हा मन आणि मेंदू वेगवेगळा सल्ला देत असतात ना, तेव्हा नेहमी मेंदूच ऐकायचं असतं. आता तू मनाचं ऐकतोयस आणि माझा मेंदू मला काहीतरी वेगळंच सांगतोय. तू आता मला प्लीज म्हणशील आणि कदाचित मी तुला जाऊनही देईन, पण ह्या क्षणी जे कोणी त्या मुलीच्या संपर्कात येईल ना, त्याच्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ होणार आहे. आणि मग कितीही प्लीज म्हटलं तरी सुद्धा कायदा आणि जनता त्याला सोडणार नाहीये. तेव्हा बघ, तू कुठेही जाऊ नकोस. मी तुला तुझ्या हिताचंच सांगेन, ह्यावर तरी विश्वास आहे ना. आणि म्हणी, तू मला दिलेलं वचन विसरलास? अरे ती स्वानंदी तू दिलेल्या वचनापेक्षा खूप महत्वाची आहे का? काय रे म्हणी, मी विरोधकांच्या पोरांनी MG रोडवर आपल्या पोरांवर दगडफेक केली म्हणे. नाही, मला कमिशनरांचा फोन आला होता. तो राहुल आणि गणेश आहे ना, त्यांना फोन लाव बरं, मी त्यांच्याशी बोलतो. नाही, मी हे बघ, पुढच्या वेळेला अशी नाटकं केली ना, डायरेक्ट डोकी फोडा त्यांची. हा, पुढे काय करायचं ते बघून घेतो मी. ठीक आहे, चल चल आज चल. अरे चल. शिंदेने हाच स्पॉट सांगितलेला, दिसत नाही येत कुठे. हा आले. मॅडम, शिंदे, अरविंदची काय खबर? मॅडम मी त्याची समधी माहिती काढली. या रस्त्याच्या मध्ये एक डावीकडे गल्ली आहे, तिथं तो एका दुकानात काम करतोय बघा. आता दुपारची वेळ आहे, त्या समोरच्या हॉटेलमध्ये तो जेवायला जातोय. मॅडम हीच संधी. व्हेरी गुड. आम्ही इकडनं अप्रोच करतो, तुम्ही पलीकडून या. आणि तो पळताना दिसला तर धरा त्याला डायरेक्ट. वय मॅडम. स्वानंदी, या दिशेने जायला, आणि तो दिसला तर आम्हाला खूण कर. पुढचा आम्ही बघतो. ओके मॅडम. शिंदे. अहो मॅडम, अहो मॅडम माझं ऐका ना. अहो मी खरंच काही नाही केलं. अहो तुम्ही कुठे तिच्यावर विश्वास ठेवताय? अगं स्वानंदी सांग ना. मी अहो मॅडम खरंच सांगतो. ओ मॅडम, ओ मॅडम ऐका ना. हो ए स्वानंदी, अगं सांग ना मॅडमला. हो मॅडम ऐका ना. हो दादा ऐका. दादाच्या गॅप.
अहो मी खरंच काही नाही केलं, समजे हेच म्हणतात. अरे स्वानंदी, अगं सांग ना त्यांना. अरे का अडकवताय मला? ती चूक नका करू. निवडणुका झाल्यात पण अजून निकाल बाकी आहे. त्यामुळे आम्हाला आमचं काम शांतपणे करून दे. तुम्ही आमच्या कामात अडथळा आणलात किंवा आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न जरी केलात तरी इथे मीडिया येईल 10 मिनिटात. आणि मग मीडिया समोर तुमच्या मुलाला तुमच्याच घरातून बाहेर काढून असं फरफटत नेणं बरं नाही ना दिसत. नाही म्हणजे तुमच्याच इज्जतीचा विचार करून बोलतेय मी असं. सो प्लीज सपोर्ट अस. आमचं काम आम्हाला करू द्या. हो थांबलात काय? लावा कमिशनरांना फोन आणि सांगा हे आपल्या सुजितला अटक करते थांबवायला. तुम्ही जरा शांत बसा शालिनी. मी बोलतो ना यांच्याशी आणि तुम्ही थँक्यू सर. सुजित खाली ये. तुला पण यायला लागेल चौकशीसाठी पोलीस स्टेशनला. मी एक फोन केला की तासाभरात हजर व्हायचं. फोन केला की हजर होईल. सुजित काय काय झालंय? झालं काहीच नाहीये, पण तू काय केलंयस ते विचारण्यासाठी तुला पोलीस स्टेशनला न्यायचं. मिस्टर सुजित सरपोतदार, तुम्हाला स्वानंदीच्या केसमध्ये संशयित म्हणून आम्ही अटक करत आहोत. शिंदे. अहो अहो नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मणी डॅड, मी काही नाही. मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीच नाही केलंय. मी खरं सांगतो, प्लीज सोडा मला प्लीज. तुझी चौकशी झाली की तुला सोडणारच आहे. हा फक्त चौकशीच्या वेळेला खरं बोल म्हणजे झालं. जितका जास्त लवकर खरं बोलशील तितका लवकर सुटशील. शिंदे चला. अहो सुजितला सोडा, नाही माझ्या मुलाला सोडा. ती मुलगी खोटं बोलते, काय केलेलं नाहीये ते. अंबिका मॅडम विश्वास ठेवा माझ्यावर. माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. तुझा संबंध आहे की नाही ते होईल सिद्ध. तू सांगायची गरज नाहीये. आनंदी प्लीज तू तरी काहीतरी बोल. तू तरी समजाव त्यांना. सांग ना, मुंबईत आल्यापासून मी तुला ओळखतोय. प्रत्येक वेळेला मी तुझी मदत केली आतापर्यंत. स्वानंदी तू याच्याकडे लक्ष नको देऊस. या तिघांपैकी एक आपला गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षा होईलच. मी शब्द देते तुला. काय माझं नशीब आहे, इथे माझ्या पोराला अटक करून घेऊन गेलेत आणि माझा नवरा इथे फेऱ्या घालत बसलाय. शालिनी जरा शांत बसा. तुम्ही रडणारं सुजित परत येणार आहे का? नाही तसं असेल ना तर मणी आणि मी दोघेही रडत बसतो इथे. मुलाला अटक झाल्यावर आईला रडायला नाही येणार काय रे म्हणी? हो मॅडम, पण तुम्ही आता. मी तरी कोणाची साक्ष घेते रे? आता हे जर म्हणाले रात्री सूर्य डोक्यावर आला तर हो म्हणशील. मणीला कशाला आणताय याच्यामध्ये? तुम्हाला काही बोलायचं नाही, पोलिसांना काही बोलायचं नाही आणि आता मणीला सुद्धा काही बोलायचं नाही. ठीक आहे, मी गप्प बसते. तुम्हाला आनंदच वाटला असेल माझ्या सुजितला अटक झाली म्हटल्यावर. अहो शालिनी काय बोलताय तुम्ही? जरा शांत बसा ना. मला गप्प कराल हो? काय उपयोग आहे तुमच्या खासदार असण्याचा? अहो शालिनी, तुम्ही फक्त एका आईच्या नजरेतून बघताय ह्या सिच्युएशन कडे. मी फक्त बाप म्हणून नाही तर मला खासदार, नेता, लोकांचा प्रतिनिधी ह्या अँगल मधून बघावं लागतं. आणि मी जर थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर ती काय म्हणाली आठवतंय का तुम्हाला? मीडियाला बोलवलं असतं आणि मग तुमच्या चिरंजीवांची अरेस्ट ही जगभर झाली असती. शिवाय मी पोलिसांच्या कारवाईत जर हस्तक्षेप केला असता ना तर सुजित ह्याच्यामध्ये नक्कीच गुंतलेला आहे आणि काहीतरी लपवतोय असा समज पोलिसांचा आणि जनतेचा झाला असता.
मग आता काय करायचं? हातावर हात धरून सुजित परत याची वाट बघायची? तुम्ही काहीच करू शकत नाही? अहो असं कुठे म्हणालो मी शालिनी? सुजितच्या काही गोष्टी जरी मला पटत नसल्या ना तरी सुद्धा तो माझा मुलगा आहे. असं कसं सोडून देईन मी? ह्यातनं काय मार्ग काढता येईल ना, मला जरा विचार करू द्या तुम्ही. माझ्या घरातून माझ्या नजरेसमोर माझ्या मुलाला इन्स्पेक्टर पकडून घेऊन गेली, याची किंमत तिला चुकावी लागणार आहे. ती किंमत काय असेल आणि ती कशी वसूल करायची हे मी बघतो. यात ना सुजितची चूक आहे, कारण हे सगळं त्या मुलीमुळे घडतंय. मी सांगत होतो की एक ना एक दिवस ही मुलगी आपल्याला सगळ्यांना गोत्यात आणणार आहे. आणि म्हणूनच म्हणी मी तुला आणि सुजितला वॉर्न करत होतो की त्या मुलीपासून तुम्ही दूर राहा. नाही, तुम्ही माझं ऐकलं नाही. आणि आज शेवटी पोलीस सरपोतदारांच्या घरी आली. हरकत नाही, हरकत नाही. आधी ह्यातून बाहेर पडूया आपण. आणि योग्य वेळ आली की त्या स्वानंदीचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तिला धडा शिकवायलाच हवाय. फातिमा जैसे अगर स्वानंदी अजून का नहीं आली? मैम आप टेंशन मत लो, वो आ जाएगी. अरे असं कसं टेंशन मत लो? हम स्वानंदी. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी ये कुर्सी की. बस इथे बस. स्वानंदी पाणी घे. घे पाणी घे. सावकाश. स्वानंदी, मला माहिती आज दिवसभर खूप धावपळ झाली आहे तुझी. तू थोडा वेळ आराम कर ना. स्वानंदी, काहीतरी बोल स्वानंदी. मॅडम, काय करायला आले होते मी मुंबईत, आणि या मुंबईनं मला काय काय दाखवलं. ताईडीच्या लग्नासाठी पैसे जमा करायचे होते, सरपंचाचं कर्ज फेडायचं होतं, म्हणून लय उत्साहानं मुंबईत आले होते. पैसा कमवून माझी मी आपल्या गावी परत जाणार होते. पण उगाच नाही मुंबईला मायानगरी म्हणत. अनेकांचं नशीब फळफळतं मुंबईत, अनेकांना पावते ही मुंबई. पण मला मात्र मुंबईनं त्रासच दिला. काय घोडं मारलं होतं मी कुणाचं काय ठाऊक. सगळं उलटच झालं माझ्यासोबत. माझ्या हातून सगळंच निसटत गेलं रीतीसारखं. ऑफिसमध्ये संचिता मॅडम, अरविंद सरांनी दिलेला त्रास, हॉस्टेलमध्ये शिखा आणि संचिता मॅडमने दिलेला त्रास, नंतर बहिणीचं लग्न तुटलं, मला गावाबाहेर काढलं, माझी आई गेली हो. ऍक्सिडेंट, हॉस्पिटल, आणि आज पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या बरोबर फिरून 3 आरोपींना पकडून गजाआड टाकलं. त्यातला कोणी आरोपी आहे का नाहीये हे मला ठाऊक नाही. स्वानंदी, मला माहितीये आपल्याला तुझ्या गुन्हेगाराला पकडायचंय, पण असं रडून खचून टेन्शन घेऊन काही होणार आहे का? आणखीन आजारी पडशील तू. स्वानंदी, अंबिका मैडम है ना, वो जल्द से जल्द पकड़ेगी जिसने तेरे साथ ऐसे किया है. सब ठीक हो जाएगा.
बरोबर बोलतेस तू फातिमा. पण त्याची इमेज चांगली असायला हवी. खेडकर, सुजितची ही केस 24 तासाच्या आत जर तुम्ही बंद केली नाही तर मला तुमची ही केस ओपन करावी लागेल. कसं आहे ना खेडकर साहेब, तुम्ही इन्स्पेक्टर होतात आणि मी नगरसेवक होतो. तेव्हापासून आपण एकमेकांना ओळखतोय. राजू एन्काउंटर केस, तुम्ही का, कसं आणि कोणाच्या सांगण्यावरून हा एन्काउंटर केलात ह्याचे सगळे पुरावे या फाईल मध्ये आहेत. कसं आहे ना खेडकर, सॉरी खेडकर साहेब, तुम्ही जर माझा आज जपलात ना तर मी तुमचा काल, आज आणि उद्या जपून ठेवेन. शेवटी प्रश्न दोघांच्या इमेजचा आहे. काय 24 तास. स्वानंदी, कमिशनर साहेबांची परमिशन हा खरं तर आमचा इंटरनल मॅटर आहे आणि त्यामध्ये फिर्यादीची काहीच गरज नसते. पण तुझ्या केसमधला एक संशयित सुजित सरपोतदार हा खासदार सरपोतदारांचा मुलगा आहे, तुलाही माहिती आहे. त्यामुळे ते या केसमध्ये, या इन्व्हेस्टिगेशन मध्ये अडथळा निर्माण करू शकतात आणि सीपी साहेबांवरती प्रेशरही आणू शकतात. पण एक विक्टिम म्हणून तू जर का आता माझ्या सोबत असलीस तर त्यांना या केसचं गांभीर्य जास्त कळू शकेल आणि आपल्याला सुजितची DNA टेस्ट करण्याची परमिशनही इझिली मिळू शकेल. टेन्शन नको घेऊस. अगदीच गरज पडलीच तर सरांना रिक्वेस्ट कर. चल. काय रे साहेब, कुठे आत गेले? आत गेले. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी इन्स्पेक्टर अंबिका देशमुख. मला साहेबांचे थोडं बोलायचं होतं. काय काम आहे मॅडम? स्वानंदी देसाई केसच्या संदर्भात मला बोलायचंय. सर थोडं बिझी आहे, थांबावं लागेल. मी कळवतो त्यांना, तुम्ही बसा इथे. ठीक आहे. स्वानंदी बस. खेडकर साहेब, ही फाईल आमच्या तिजोरीत तेव्हाच जाईल जेव्हा आमचे सुजितराव बाहेर येतील. सर आत येऊ? हा ये. सर, इन्स्पेक्टर अंबिका देशमुख आले तुम्हाला भेटायला, स्वानंदी देसाई केस संदर्भात. बरं, बोलवा त्यांना. मॅडम, सरांनी तुम्हाला भेटायला आत बोलवलं. सो येऊ? हा येस येस, या आत या. जय हिंद सर.
मी इन्स्पेक्टर अंबिका देशमुख. माहित आहे, बोला. सर, ही स्वानंदी देसाई, हिच्याच केसच्या संदर्भात मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला. सर, तुम्हाला माहितीच आहे की बघा, जे काही बोलायचंय ते पटकन बोला. सर, या केसमध्ये आम्ही 3 संशयितांना ताब्यात घेतलंय आणि मला खात्री आहे सर की या तिघांपैकीच एक गुन्हेगार आहे. सो या तिघांची डीएनए टेस्ट करण्यासाठी तुमची परमिशन हवी होती. डीएनए टेस्ट? आणि तिघांची? आधी कन्फेशन घ्या, मग टेस्टचं बघू. सर, ते नॉर्मल केसमध्ये शक्य आहे, पण या केसमधला एक संशयित सुजित सरपोतदार हा खासदार सरपोतदारांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याला 3rd डिग्री नाही लावता येणार. यू नो सर व्हॉट आय मीन. सो कन्फेशन कसं मिळेल? अच्छा, ठीक आहे, मग बाकी दोघांचं कन्फेशन घ्या. पण गुन्हेगार सुजित असेल तर? म्हणूनच सर, त्यांची डीएनए टेस्ट करणं हा बेस्ट ऑप्शन आहे आणि त्याचे रिपोर्ट्स आले की आपल्याला सॉलिड एव्हिडन्स मिळेल. सॉरी इन्स्पेक्टर, मी अशी तिघांची डीएनए टेस्ट करायची परमिशन देऊ शकत नाही. पण सर, उद्या तुम्ही म्हणाल मी 100 गुन्हेगारांना आणलंय, त्यांची डीएनए टेस्ट करा, तर ते शक्य नाही. तुम्हाला प्रोसिजर माहिती आहे ना? हो सर, पण ही स्पेशल केस आहे आणि या तिघांमधला एक संशयित व्हीआयपी आहे सर, म्हणून. सॉरी, मी अशी परमिशन देऊ शकत नाही. पण सर, तुम्ही जाऊ शकता प्लीज, मला पुढच्या मीटिंग्स आहे. येस सर. साहेब, मी स्वानंदी देसाई. माझ्यावर अतिप्रसंग झालाय. माझ्यासोबत जे घडलंय ना, ते इतर कोणत्याही मुलीसोबत घडू नये. मी जे सहन करतेय ते कुणी सहन करू नये. सॉरी साहेब, छोट्या तोंडी मोठा घास घेते, पण माझ्या जागी जर तुमची मुलगी असती, तिच्यासोबत असं काही घडलं असतं तर तुम्ही प्रोसिजर फॉलो केली असती का, की तिला न्याय मिळवून दिला असता? साहेब, माझ्यावर जेव्हा अतिप्रसंग झाला ना, तेव्हा माझी शुद्ध हरपली होती, म्हणून मी आरोपीला ओळखू नाही शकले. नाहीतर त्याला ओळखून कधीच तुरुंगात डांबला असता. साहेब, आरोपीला शिक्षा होणं लई महत्वाचं आहे. कायद्याची भीती त्यांच्या मनात बसणं लई महत्वाचं आहे. या गुन्हेगाराला शिक्षा झाली ना, तर पुन्हा तो असं नीच कृत्य करण्याचं काम कधीच करणार नाही, हिम्मतही करणार नाही. आणि साहेब, गुन्हेगाराला झालेली शिक्षा फक्त पीडितेला न्याय मिळवून देत नाही, तर भविष्यात होऊ शकणाऱ्या गुन्ह्यांना वचक बसवून टाळते. प्लीज साहेब. सर, मीडियाने पण ही केस उचलून धरली आहे आणि आपल्या डिपार्टमेंट कडून काहीच हालचाल नाही झाली तर आपल्यालाही प्रॉब्लेम होऊ शकतो. साहेब, मी हात जोडते तुमच्या पुढं. प्लीज आम्हाला परमिशन द्या. ठीक आहे, बट आय नीड सम टाइम. मला होम सेक्रेटरीशी बोलावं लागेल आणि तिकडून परवानगी मिळाली की देशमुख मॅडम तुम्हाला आमच्या ऑफिसमधून मेल येईल. ओके? थँक्यू सर. थँक्यू साहेब. जय हिंद सर. तुम्ही होम सेक्रेटरीशी काय बोलणार आहात? सर, समजून घ्या, ती स्वानंदी रडायला लागल्यावर मला काहीच कळलं नाही. जे मला सुचलं ते मी बोललो. म्हणजे तुम्ही टेस्टला परवानगी देणार आहात? सर, मी परवानगी दिली नाहीये, तुम्ही ऐकत होताच. सर, ही केस फार सेन्सिटिव्ह आहे, मीडियामध्ये चर्चेत आहे. मी जर त्यांना सरळ परवानगी नाकारली असती तर त्या दोघी होम डिपार्टमेंटला गेले असते आणि मग मीडियाने मला घेराव घालून अनेक प्रश्न विचारले असते की मी त्यांना परवानगी का दिली नाही. आणि तुम्हीच तर म्हणता की इमेज महत्वाची, तुम्हालाही आणि मलाही. ही फाईल घ्या आणि तिजोरीत ठेवा.
वरून जर परवानगी आली तर मी काहीच करू शकणार नाही.